राम राम मंडळी, अनु व्लॉग्स चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल झणझणीत छोल्यांची भाजी, म्हणजेच मोठ्या चण्याची भाजी। घरात भाजी नसली की बनवायचं काय हा प्रश्न पडतोच, तर ही चण्याची भाजी तुमच्यासाठी। आपण एका वाटीत चणे घेतले आहे, ते 4 ते 5 तास भिजू घालायचे आहे। त्यानंतर कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या शिजवून घ्यायच्या आहे। त्यानंतर आपण वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपण एका भांड्यात तेल घ्यायचं आहे, त्यानंतर त्यात कांदे घ्यायचे आहे, त्यात आलं लसण टाकायचं आहे, त्यात जिरं टाकायचं आहे, त्याला छान मिक्स करायचं आहे। तर तुम्ही त्यात खोबरंही टाकू शकता। तर या मिक्सचरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। हा वाटण तयार झालेला आहे। आता टोमॅटो सुद्धा ग्राइंड करून घ्यायचा आहे। आता आपण गॅस ऑन करून घेणार आहोत आणि कढई ठेवून त्यात घालायचं आहे 2 चम्मच तेल, त्यात घालायचं आहे जिरे। जिरे झाले की त्यात घालायचं आहे वाटण। वाटण टाकल्यास त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचा छान असं कलर चेंज होतपर्यंत त्याला तेलातच फ्राय करायचं आहे। आपण त्यात आता खडे मसाल्यांचा पावडर टाकून घेणार आहोत। मी हमेशा पावडरच टाकते। खडे मसाले टाकले की त्यातलं सगळं काढून ठेवतो आपण, तर ते वेस्टच जातात। त्याच्यापेक्षा आपण पावडर टाकलेलं बरं। मसाल्याला छान कलर आलेला आहे। त्यात आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत। छान त्याला मिक्स करायचं आहे। आता आपण त्यात घालणार आहोत मीठ, तिखट, हळद, धनेपूड आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला हलकं हलकं तेल सुटायला आहे। त्यात आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि त्याला मिक्स करून घेणार आहोत। त्याला थोडंसं पाणी टाकलं की त्याला थोडंसं अजून जास्त तेल सुटतो, त्यामुळे पाणी टाकायचं। तर आपण त्यात आता छोले ॲड करून घेणार आहोत। त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यालाही छान असं तेल सुटलेलं आहे। आता त्यात गरम पाणी आपण घालून घेणार आहोत। छान अशी उकळी आली आहे त्याला। गरम पाणी घातले की त्याची टेस्ट अजून छान होते। त्यात आपण घालत आहोत काळा मसाला आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यात आपण कस्तुरी मेथी घालून घेणार आहोत। त्याला मस्त छान असं मिक्स करा। इतकी सुंदर अशी तरी सुटलेली आहे। त्याला छान असं तेल सुटलेलं आहे। त्यात आपण सांबार घालून घेणार आहोत। तर आपली झणझणीत अशी छोल्यांची भाजी रेडी झालेली आहे। ही भाजी पोळीसोबत आणि भातासोबत खूप सुरेख लागते। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर